या स्टेडियममध्ये ज्यांचे ज्यांचे खऱ्या अर्थाने हात लागलेले आहे त्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत सत्कार सन्मान सर्व मान्यवरांनी बसून जावं ही विनंती। आणि यानंतर माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे सर महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे। जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरिता मी मंचावर आमंत्रित करते माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे सर महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य। माता की हा वर्धावाला काय झालं देवडीवाला जरा जोरात संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ही कुस्ती। भारत माता की देवडीचा आवाज नाही हा। भारत माता की आज मान्यतेने आणि आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला उपस्थित आमचे वर्ध्याचे लोकप्रिय पालकमंत्री श्री पंकज भोयरजी, माननीय प्रसादजी महानकर, खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या महाराष्ट्राला जी आज उंची मिळाली आहे आणि ज्या पद्धतीने कुस्तीचे सामने पुण्यापासनं वर्धेपर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्राला आज एक या कुस्ती या खेळाकरता ज्यांनी मान्यता मिळवली आहे असे आपले सर्वांचे लोकप्रिय माजी खासदार एकदा रामदास तळसजी करता एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वराचं स्वागत करूया। रामदास तळसजी, आपल्या जिल्हाधिकारी, आपले पोलीस अधीक्षक, आपले लोकप्रिय आमदार राजेश बकानीजी, प्रतापजी अडसड, सुमितजी वानकडे, उमेशजी यावलकर, आपले हिंद केसरी योगेशजी जोडके, सुनीलजी गपाट, दिनेशजी गुंड, संजयजी तिरथकर, आबा काळे, रणवीर सिंग, मदनजी चावरे, मिलिंदजी भेंडे, नरेंद्रजी मदनकर, शोभाताई तळस, सुनीताताई तळस, सारिकाताई गाकरे, सुधीरजी दिवे, आपले कामठीचे माजी आमदार या अत्यंत सुरेख देखण्या आणि विदर्भातल्या सर्वात उत्कृष्ट असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या स्टेडियममध्ये जे स्टेडियम आहे त्या लोकार्पण सोहळ्यात सुद्धा आपण सहभागी झालो आहे। खरं तर तळस साहेबांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। खरं तर आपण नेहमीच सांगतो, आमचे देवेंद्रजी नेहमीच सांगतात की माननीय रामदासजी ही कुस्ती, रामदासजी सोबत कुस्ती आणि राजकारण या दोनही फळातले रामदासजी तळसे कसलेले पैलवान आहे। त्यांना राजकारणाचाही फळ आणि कुस्तीचा फळ या दोनही फळामध्ये अत्यंत चांगलं उत्कृष्ट प्रदर्शन रामदासजींनी त्यांच्या आयुष्यात केलं आहे। खरं तर फार कमी व्यक्तिमत्व असतात ज्यांना खेळ आणि राजकारण जमतं। एक खेळाडू वृत्तीचं राजकारण आणि खेळाडू वृत्तीचं एक खेळ या दोन्हीची सांगड माननीय रामदासजींनी गाठलेली आहे। आणि खरं तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून माननीय रामदासजींनी आपलं वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने उभं केलं आहे।
रामदासजी तळस हे नेहमीच या ठिकाणी आपले जुने नवीन सहकार्याला घेऊन आपल्या खरं तर त्यांच्या जीवनात त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला आहे, त्यांनी ज्या पद्धतीने लहानपणापासूनच पहिलवान म्हणून या कुस्ती स्पर्धेमध्ये आपलं जीवन दिलं आहे, मला या ठिकाणी अभिमान आहे. ते 4दा आपले विदर्भ केसरी झाले आणि नंतर खरं तर विदर्भी केसरी करता करता त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपलं या कुस्ती सामन्यामध्ये एक मोठं नाव कमवलं. आणि मग या ठिकाणी राजकारणाची सुरुवात करत असताना राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि मेहनतीचा जोड या ठिकाणी आपल्या आयुष्यात त्यांनी दिला आहे. खरं तर या ठिकाणी मला त्यांच्या राजकीय आयुष्याचा पूर्ण आलेख माहिती, आपल्यालाही माहिती आहे. खरं तर वर्ध्याकरता देवळीकराकरता अत्यंत महत्त्वाचं नेतृत्व रामदासजी आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न मार्गी लागले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार केंद्रामध्ये होतं त्या सरकारमध्ये माननीय पंतप्रधानाचे अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून अनिल बोंडेजी, माननीय रामदासजी तळस साहेबांनी प्रचंड प्रश्न मार्गी लावले आणि या महाराष्ट्राच्या देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा हातभार त्यांनी लावला. आणि रामदासजीचं एक तुम्हाला माहिती आहे, एखादा प्रश्न हाती घेतला की ते असे चिपकतात की जोपर्यंत तो प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रामदासजी हटतच नाही. आणि त्यामुळे रामदासजीच्या कौशल्याचा हा गुण आहे की खरं तर एखादा प्रश्न हाती घेतला की ते पूर्ण करतात. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा जी जबाबदारी घेतली, कुस्तीगीर म्हणून जबाबदारी घेतली, तर महाराष्ट्राचा कुस्तीचा हा विषय त्यांनी देशभर त्या ठिकाणी मार्गी लावला. आणि मला असं वाटतं या ठिकाणी नवनवीन आपल्या कुस्तीमध्ये युवकांना आणण्याकरता एक मोठा सहभाग त्यांनी या ठिकाणी केला. खरं तर मला अभिमान आहे रामदासजी, या पद्धतीचं एक चांगलं स्टेडियम, मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा काम अपूर्ण होतं, पण आज ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं आहे, एक चांगलं स्टेडियम आपण इंडोर या ठिकाणी केलं. कबड्डी असेल, बॅडमिंटन, कुस्ती, टेनिस या सर्वांकरता स्टेडियमचा मोठा उपयोग होणार आहे. आणि मी जे काही 2, 4, 5 स्टेडियम बघितले त्या स्टेडियममधनं एका तालुक्याच्या स्थळावर एवढं चांगलं स्टेडियम बांधल्याबद्दल आपण सर्वांनी पुन्हा एकदा रामदास तळसांचं आपण अभिनंदन करूया. मी आणि पंकज दोघंही रामदासजीकडनं शिकूया की असं स्टेडियम आपल्याला तालुकास्तरीय बांधता येते. तालुकास्तरीय एखादं क्रीडा संकुल ठीक आहे, पण एवढं मोठं जिल्हास्तरीयच्या चांगलं म्हणजे एखाद्या जिल्हास्तरीय स्टेडियमला लाजवेल एवढं चांगलं स्टेडियम या ठिकाणी बांधण्याचं काम केलं. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज माननीय रामदासजींनी सांगितलं आहे की प्रत्येक वर्षी आमच्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेला जे महाराष्ट्र कुस्तीगीर या ठिकाणी आपली संस्था आहे ती आयोजन करेल, त्याला सरकारकडनं 25 लाख रुपये मिळाले पाहिजे असं रामदासजींनी आपल्या भाषणात सांगितलं. रामदासजीला मी वचन देतो की मी आणि पंकज भोयर आणि आमचे व्यासपीठावरचे सर्व आमदार, खासदार बोंडेसहित सर्व माननीय देवेंद्रजींना भेटून आपल्याला प्रत्येक वर्षी 10 लाख रुपये किमान या आपल्या या खेळाकरता आपण प्रत्येक वर्षी शासनाकडून उपलब्ध होईल याची काळजी मी नक्की घेईल. खरं तर आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपला महिला आता या ठिकाणी पुरुषाची जी स्पर्धा होती, खरं तर कुस्ती ही पुरुषाची स्पर्धा होती. आपला खेळ पुरुष खेळायचे, आपले युवक खेळायचे, पण आता या कुस्तीला आमच्या महिलांनी सुद्धा आता या देशामध्ये आणि इंटरनॅशनल नॅशनल लेवलला आपल्या कुस्तीमध्ये आपल्या महिलांनी फार मोठी आता भरारी घेतली आहे. आणि अनेक अजिंक्य पदही या ठिकाणी आमच्या महिलांनी, आमच्या युवतींनी या ठिकाणी पटकावलेले आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की महिलांची कुस्ती आणि त्यामध्ये या पद्धतीचे कुस्तीचे सामने हे देवळीमध्ये होताना आपल्या सर्वांकरता अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आयोजन झालं आहे हे आयोजन ज्या पद्धतीचं आहे, ज्या उंचीचं आहे, आपल्या सर्व देवळीकरांना, आपल्या सर्वांना अभिमान आहे. मी या ठिकाणी आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान मोदयांनी, माननीय मोदीजींनी आता तर संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचे एफर्ट्स म्हणजे आपल्या देशातल्या खेळांना इंटरनॅशनल लेवलला नेण्याकरता आणि खास करून कुस्तीला तर फ्रान्समध्ये, इराणमध्ये, चीनमध्ये, जापानमध्ये, मंगोलियामध्ये म्हणजे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आता आपली ही कुस्ती जी आहे आणि महिलांची कुस्ती आहे ही मोठ्या प्रमाणात उंच भरारी घेते आहे.
आणि त्याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी प्रचंड पुढाकार घेतला. आपले देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी या वर्षी स्पोर्ट या विषयाला प्रचंड मोठं प्राधान्य देणार आहे. येणारं महाराष्ट्राचं बजेट सुद्धा स्पोर्ट्ससाठी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने देशाचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार या दोन्ही सरकार मिळून जो काही कुस्ती करता अत्यंत महत्त्वाचं प्रोत्साहन आपल्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये मिळणार आहे तेही त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न करता एवढंच सांगेल की माननीय रामदासजी, तुम्ही या पद्धतीचं आयोजन करून आमच्यासारख्या सर्व सरकारमधल्या या ठिकाणी मंत्र्यांना, सरकारमध्ये काम करणाऱ्या आम्हा सर्वांना एक प्रोत्साहन मिळालं आहे. आम्हा सर्व लोकांना एक आशा आहे की निश्चितपणे आपापल्या मतदारसंघात मला असं वाटतं आहे की तुम्हाला बोलवावं, महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामध्ये अशा कुस्तीचे सामने करावे, कुस्तीगिरांना तयार करावं, महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठे आयोजन करावे आणि महाराष्ट्रातनं उद्या इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे खेळाडू या महाराष्ट्रात तयार होतील. याकरता प्रचंड ताकद रामदास तडस साहेबांनी त्या ठिकाणी लावलेली आहे. खरं तर रामदासजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा हा महाराष्ट्र कुस्तीमध्ये देशामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला नाव कमवेल एवढंच या ठिकाणी मला वाटतं. मी जे आत्ता फायनल मॅचमध्ये जे जिंकणार आहे, जे पैलवान जिंकतील त्यांचा तर शुभेच्छा देईलच, पण जे पैलवान पराजित होतील त्यांनी पुढच्या सामन्याची सुरुवात आतापासून जर केली, पुढचा सामना आपलाच आहे या वृत्तीनं जर पराजित झालेल्या पैलवानांनी सुरुवात केली तर पुढचा सामना नक्की जिंकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मला एवढ्याच शुभेच्छा द्यायच्या आहे. मी येणाऱ्या सर्व माननीय रामदासजी तडसांच्या प्रयत्नाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये रामदासजींनी अजून चांगलं योग्य आयोजन करावं, अजून मोठं आयोजन करावं आणि सरकारनी आणि खास करून आपले पालकमंत्री पंकजजी आपल्या पाठीशी उभे करतील. आपल्या DPCच्या माध्यमातून काही योजना तयार करतील, आमदार फंडातनं आपण सर्व काही लोक योजना तयार करू आणि त्यानंतर उरलेला व्यवस्था ही सरकार उभी करेल एवढंच वचन मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या अत्यंत चांगल्या स्पोर्टला, अत्यंत चांगल्या कुस्तीगीर सामन्याला, अत्यंत चांगल्या या मेहनतीला, आपल्या सर्व प्रयत्नाला आणि ज्यांनी या सामन्याकरता प्रयत्न केले, या स्पोर्ट करता प्रयत्न केले, या आयोजनाकरता प्रयत्न केले त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आपल्या नेतृत्वामध्ये, आपल्या मार्गदर्शनात आणि आपल्या प्रेरणेने प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये नवीन खेळाडू निर्माण होईल. कारण